आता आपण शिंदेवाडी गावामध्ये आहोत. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके, स्मिता कंसे असे इच्छुक उमेदवार आहेत. ते कोणाला निवडून द्यायचं, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? असं काही मत अजून नाही, अजून ठरणार आहे. ठरणार आहे, पण कोण कामाचं असं काही लगेच सांगू शकत नाही. अजून मीच पहिल्यांदाच उतरले बघायला. अच्छा, पाहिला. बरं, इकडे कोण कोण येतं, कोण कोण प्रश्न सोडवतं ते पहिले टोपीवाले हळूहळू निघून गेले. कदाचित आपला चेहरा बाकीच्यांना पाहायला मिळेल, नको अडचण. ताई स्पष्ट बोललं पाहिजे, कोण कामाचं नाही भाऊ. आता अजून तर असं निष्कर्ष. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? अजून काय आता ठरलं नाही. कामाचं कोण? कामाचे सगळेच आहेत. कामाचे सगळेच कामाचे. मावशी, काय कोण कामाचं? आपल्याला नाही काय सांगतो. अच्छा, मावशींना काही सांगता येत नाही. जरा आपण दादांशी बोलूया. काय बोलू शकत? बरं, बोलू नका. गाव कुठलं? हे गाव इथलंच आहे, शिंदेवाडी. काय नाव? रावसाहेब विगे. आता मला सांगा, इकडचे प्रश्न अडी अडचणी आतापर्यंत कोणी सोडवल्या? शेळके सरांनी. मग शेळकेताई विजय झाले पाहिजे. हो, झालं तर पाहिजेच. झाले तर पाहिजे, हो. म्हणजे खात्री नाही. आता निवडणूक आहे सर, त्यात काय विजय पराजय आहे, जय पराजय आहे. पण खात्रीशीर सांगू शकत नाही. हो. आपण जरा इकडे दोन युवती आहे, जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. परंतु इथे कुठे आहे सरपंच? अच्छा, सरपंच कुठे? नाही नाही, ते कोण आहे? तर बघूया आपण, जरा दादांशी बोलूया. दादा, कुठलं गाव? गाव कुठलं? गाव इथलं शिंदेवाडी. काय कोणाला निवडून द्यायचं, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? आता अजून फॉर्म तर भरून हो, त्यामुळे मग दोन इच्छुक आहेत, दोन्ही उभे राहणार आहेत. कोणाला निवडून द्यायचं? आता फॉर्म भरल्यानंतर जे व्यवस्थित आपल्याला वाटेल त्याला देऊ आपण. सध्या व्यवस्थित कोण वाटते? सध्या आता तसं काय सांगता येईल ना. म्हणजे दोघींचा अंदाज नाही. नाही ना, आता वेळ आता वेळेनुसार हे करता येईल ना. आता काय वेळ म्हणजे काय? स्मिता कंसे, स्नेहल शेळके हे दोन उमेदवार आहेत. कोणाला विजय करायचा? आता एक अंदाज, एक चर्चा, एक हवा. माहिती का, आता उमेदवारी निश्चित होत्या. दोन उमेदवारी फायनल आहे. फायनल आहेत, पण त्यावेळेस आपण त्याच्यावरती तुम्ही कोणाला मतदान करा मी असं विचारतच नाही. कोण कामाचं दोघांपैकी? दोन्ही कामाचे दिसतात. दोन्ही कामाचे. जरा इकडे महिलांचा घोळका आहे, आपण हे जरा महिलांशी गप्पा मारूया. कोणाला निवडून द्यायचं हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण कोणाला अला निवडून द्या का बला निवडून द्या असं आपण म्हणणार नाही. शेवटी प्रत्येक जण आपलं मत सांगत असतो, आपला कल सांगत असतो. मतदारांनी कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पराभूत करायचा हा भाग वेगळा आहे. या सगळ्या मावशी मंडळी इथे सगळं घोळक्याने बसलेले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते माहिती का? हो, राजुरीत आहे ना. काय कोणाला निवडून द्यायचं, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? स्नेहल शेळके. काय कोणाला निवडून द्यायचं? काय बोलायचं? कोणाला निवडून द्यायचं? शेळके. शेळके. ताई कोणाला निवडून द्यायचं? शेळके. शेळके. तुमचं कुठलं गाव? शिंदेवाडी. कोणाला निवडून द्यायचं? शेळके. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव नाही सांगता येणार एवढं. ते म्हणले म्हणून तुम्ही बोलताय. बघा, असो, हरकत नाही. जरा इकडे काही महिला आहे, जरा यांच्याशी बोलूया. हे बघा, ताई बोलायला मागत नाही, म्हणजे चेहरा दाखवायला घाबरतात. आता इकडे काही महिला आहेत, आपण ह्या पण महिलांशी गप्पा मारूया. काही काही महिला निघून जात आहेत. आपल्याला आपलं स्पष्ट मत मांडायला कोणाला निवडून द्या असं आपण म्हणत नाही. विजयी कोण झालं पाहिजे हा आपला प्रश्न आहे. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? आता काय बोलायचं? ताई कोण विजय झालं पाहिजे? विजय कोण झालं पाहिजे? ताई पण बोलत नाही. तर आपण ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. स्मिता कंसे की स्नेहल शेळके? स्नेहल शेळके. स्नेहल शेळके. हरकत नाही, आपण जरा दुसऱ्या ताईंशी बोलूया. शेवटी लोकशाही आहे, आपण आपलं मत मांडलं पाहिजे. मतदारांना कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे, जो तुमच्या कामाचा आहे, जो तुमचे प्रश्न सोडवी त्यांना विजयी करा. ताई नमस्कार. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? स्मिता कंसे. ताई कोणाला निवडून द्यायचं? स्नेहल शेळके. कार्यक्रमाला चालले म्हणून? नाही, असं काय नाही. अच्छा, असं काही नाही. ताई कोणाला विजय करायचं? स्नेहल शेळके. ताई कोणाला विजय करायचं? शेळके ताईच. असं त्या म्हणल्या म्हणून का? नाही, आता कार्यक्रमाला चाललेलोच आहे, पण आता म्हणले नाही. कार्यक्रमाला चाललो मी म्हणलं पाहिजे. नाही, म्हणले नाही पाहिजे, पण आता ताई कोणाला विजय करायचा? घाबरले. नाही, अजिबात घाबरू नका. हे बघ, तुमचं मत हा तुमचा अधिकार आहे.
तुम्ही आम्ही असं अ का प काही कारण नाही, एकदम मोकळं बोला. शेळकेताईंना विजय करायचा असेल तर शेळकेताईंचंच नाव घ्या. स्मिता कंसे असेल तर स्मिता कंसे. आम्ही काही कोणाची बाजू घेत नाही. नाही एवढे काय म्हणाल ताई? काय वेगळं सांगायचं? नाही. मावशी कोणाला विजय करायचं माहित नाही. ताई कोणाला विजय करायचं? करू शेळकेताईला. शेळकेताईंनाच. मावशी कोणाला विजय करायचं? आमच्याकडं शेळकेताईंची खूप कामं आहेत, मग आता आम्ही कोणाला देणार आहोत? उन्हाळ्यामध्ये पाणी कोणी दिलं? पाणी आम्हाला त्यांनी पण दिलं आणि यांनी पण दिलं. सरकारने पण दिलं. हो, त्यांची कामं खूप आहेत ना आमच्याकडे शेळकेताई. शेळकेताईंची. शेळकेताईंना विजय करायचं. हो हो. हरकत नाही, तर तुमचं मत आहे. शेवटी कोणाला विजय करायचं तुमचा प्रश्न आहे. आता या 3 मावशी आहेत, जुन्या आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई कोणाला विजय करायचं? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? शेळके. शेळकेताई. तर दादा आहेत, दादांनी सगळं ऐकलेलं आहे. दादा नमस्कार. काय नाव? दादा बोकुल. तुम्ही सगळं पाहताय, ऐकताय. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्मिता कंसे, स्नेहल शेळके 2 उमेदवार आहे. कोणाला विजय करायचा? विजय आता हे दोन्ही रिंगणात आहेत. जो विजय होईल कामाचं कोण? कामाचे ना, सगळेच कामाचे. दोन्ही कामाचे. हो, सगळे. विजय कोण झालं पाहिजे? आता विजयाचं ते माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. एक अंदाज. अंदाज नाही, देवाच्या हातात आहे. मतदान आपण करणार आहे. मतदार राजा आहे. हा मतदार राजा आहे राम, पण ज्याचा त्याचा अधिकार ज्याचा त्याला असतो. तुम्ही कोणाला मतदान करा मी असं म्हणतच नाही. एक अंदाज कोण विजय झाला पाहिजे? अंदाज आता सांगू शकत नाही कोणी. आपल्या भागातले प्रश्न कोणी कोणी सोडवले? आपल्या भागातले प्रश्न भरपूर सोडवलेले आहेत. कोणी कोणी सोडवले? बरेच जणांनी सोडवले, कारण त्या क्षेत्रामध्ये मी तर नाही. दादा काही बोलत नाही. आता आपल्याला ते तरुण वर्ग तिकडे आहे, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत ताईंशी बोलत आहे. नमस्कार. इकडे वाघ आहे का बिबट्या? आहे ना काय शेतामध्ये? शेतामध्ये ज्वारी आहे, वाटाणा आहे. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? शेळके का कंसे? अंदाज नाही माहिती. ताई काही घाबरायचं काही कारण नाही. त्यांच्या मनात जे असेल त्यांना निवडून दिलं पाहिजे. शेवटी लोकशाही आहे. कोणाला विजय करायचा हा मतदाराचा अधिकार आहे. शेळके, स्मिता कंसे, मतदारांनो तुम्ही निर्णय घ्या. जो कामाचा आहे, जो तुमचे प्रश्न सोडविल त्यांना निवडून द्या. आता आपण नळवण्याच्या चौकामध्ये आहोत. सगळी मंडळी शिंदेवाडीच्या ही सगळी मंडळी कार्यक्रमाला निघाली. दादा नमस्कार. फोन चालेल सर. अरे नाही, सर, नाटक नमस्कार. बंद करा. नमस्कार. फोन चालेल सर. काही फोन चालू नाही. ही फोन बंधुगिरी. ऐका. सर माझा फोन हे यांना आपण नेहमी ओळखतो. ज्यावेळेस मध्यंतरी बघा हे अतिशय हुशार कार्यकर्ते आहेत. नाही सर. चला आपण तोपर्यंत दादांशी बोलूया. बघा हे पळून चालले. सर माझी तुम्ही पण बोला. मी बोलणार नाही सर. सर बोला. ऐका. आपल्याला कोणाची बाजू घ्यायची नाही. मी काय म्हणते, गाड्या भरली का ती? फोन बंद झाला. हा? फोन बंद झाला. सर हे बघा फोन चालू हॅलो? आहे. नाही टिंगल नाही कर. मी चालेल. बघू चालू आहे का गाडी- बघू. आता- बंद झाला. चला जिल्हा परिषद कोणाला निवडून द्यायचं? जो कामाचा माणूस आहे त्याला निवडून कोण द्या. कामाचं? आता कामाचा म्हणजे आमच्या गावामध्ये ज्यांनी कामं केल्यात, कोणी केली? ज्या आता स्नेहलताई शेळकेच्या माध्यमातून या ठिकाणी केटीवरची कामं झाल्यात, पाझर तलावाची कामं झाल्यात. त्या ठिकाणी जवळजवळ साधारणतः सभामंडपाची कामं झाल्यात. या ठिकाणी आरोग्य केंद्राचं काम झाले, रस्त्यांची कामं झाल्यात. आणि म्हणून जो कामाचा माणूस आहे त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहणार आहे. शेळके त्यांना विजय करायचा. आता ते आम्ही ठरवणार ना कुणाला, पण काम जो करेल त्याचं आम्ही काम करणार. सध्या काम कोणी केलंय? सध्या काम तर शेळकेताईनच केले. धन्यवाद भाऊ. काय कोणाची हवा? कोणाला निवडून द्यायचं? इथं फक्त तुतारीचीच हवा. तुतारीची हवा. तुतारी आणि घड्याळ एकत्र आलं पाहिजे का? नाही, ते आपल्याला नाही माहिती. ते का आपण एवढा मोठा कार्यकर्ता नाही. साहेब तुम्ही काय सांगाल? तुतारी आणि घड्याळ एकत्र आलं पाहिजे? मला नंबर द्या सर. सर्वसाधारण पाहिलं तर एकत्र आले तर मतदारांमध्ये पण संभ्रम होणार नाही. कारण प्रेम करणारे सर्वच, म्हणजे इथून पाठीमागचे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती, सर्वांनी आपापल्या परीने कामं केलेली आहेत. परंतु एकत्र आले तर मतदाराला पण संभ्रम होणार नाही आणि आपल्या याच्यावरती ठाम राहणार. आणि हे वेगवेगळे झालं तर मतदारांमध्ये पण संभ्रम आहे. कारण कोणी कोणाचं वैरी नाही आहे. प्रत्येक नेता येतो, तो कामं करतो. थोडी कमी जास्त होत असतील. आता मग अशी गोरख शेट्टी सांगितलं तसं स्नेहलताईंनी पाठीमागच्या टर्ममध्ये भरपूर अशी कामं केलेली आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या इकडं इटकाय मळ्यामध्ये नवरात्रामध्ये आमचं सप्ताह असतो. 6 दिवस सप्ताहाला राहिले होते आणि पाऊस चालू होता.
तर त्यावेळेस सरांकडे आम्ही 6 दिवस असताना गेलो. सरांनी आमचं फक्त 5 दिवसाचा सभा मंडप जिथं आमचा सप्ताह व्यवस्थितपणे पार पडला. आमच्या अंगणवाडी वर्षानुवर्षे आम्ही दरवर्षी 10-20 हजार 25,000 खर्च करायचं. त्यांच्याकडे गेलं, त्यांनी आम्हाला पूर्ण स्लॅबची अंगणवाडी दिली. आणि आता सांगितलं तसं पाटबंधाऱ्याची कामं असतील सर्वच सदस्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. म्हणजे मतदार हा प्रत्येक नेत्याकरता असतो, पण भावना ज्या आहेत, आता स्नेहलताई असेल, शेळके सर, सामाजिक, राजकीय आणि आमच्या सुखदुःखात कायम असतात ते. आणि प्लस बाजू अजून आमच्या पठारावरून शिक्षणाची गंगा जी म्हणतो, आम्ही लहान असताना शाळेला असताना 8-8 किलोमीटर आम्ही पायी जायचं, सायकल जायचं. आता मुलांच्या शिक्षणाची अशी खूप अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळं बऱ्याचशा मतदारांचा कौल आणि भावना जी म्हणतो आपण ती त्यांच्याकडे आहे. पंकज कंसे, स्मिता कंसे यांना इकडे काय प्रतिसाद लावेल की नाही? नक्कीच. आता त्यांनी पण कामं केलेली आहे. आम्हाला ज्यावेळेस गरज होती, उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज असते आम्हाला पठारावर, त्यात तुम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही आंदोलन करतोय, आम्हाला उपसा सिंचन द्या. आम्ही लोकनेते सगळ्याच पठारावर सगळ्याच ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम काय आहे, आम्हाला जानेवारी उजडला आणि फेब्रुवारी आला की आमची धावपळ काय होते, ठराव करा, पंचायत समिती तहसीलला द्यावा, आम्हाला टँकर चालू करा. आमची कुठपर्यंत आरंभळ असते, फेब्रुवारी, मार्च ते जूनपर्यंत, हे 4च महिने आम्ही वसाड असतो. तर आमचं असं म्हणणं होतं की उपसा सिंचन दिलं तर अतिशय चांगलं. परंतु पंकज शेटकंशेंनी आम्हाला उन्हाळ्यामध्ये इथं गावामध्ये आमच्या टँकर सोडलेले आहेत, त्यांनी कामं केली. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कामं करतो, परंतु शेळके सरांचा जो आहे ती भावना आणि जो टच जो म्हणतो आपण तो चांगल्या प्रकारे आहे. पंकज शेट वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही, कारण प्रत्येक नेता आपापल्या ठिकाणी व्यवस्थित असतो आणि कामं करत असतो. आपण आता शिंदेवाडीमध्ये आहोत. शिंदेवाडीच्या उपस्थित असलेल्या लोकांचा कल आपल्याला कळतोय. अर्थात ही सगळी मंडळी शेळके सरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला चाललेले आहेत. माणूस ज्या कार्यक्रमाला जातो त्यांच्याबद्दल वाहवा केलीच पाहिजे. परंतु एक निश्चित आहे, स्नेहलताई शेळके जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी देखील या भागातील कामं मार्गी लावलेले आहेत. पंकज कंसे यांनी सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवण्याचं काम केलेलं आहे. मतदारांनो, जो तुमच्या कामाचा आहे, जो तुमचे प्रश्न सोडविल, जो तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये साथ देईल, त्यालाच विजय करा. कोणाच्याही पार्टीला, कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला, कोणाच्या दादागिरीला, अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. जो तुमच्या मनात आहे, जो तुमच्या ध्यानात आहे, जो तुमच्या कामाचा आहे, त्यालाच मतदान करा, असं विघ्नर टाइम्सचं आव्हान असणार आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, शिंदेवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.